मित्रांनो नमस्कार। शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या झटपट 50 बातम्या। शेतकऱ्यांच्या पीक विमा अनुदान आणि कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी बघूया झटपट 50 आजच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंबंधीच्या रोजच्या दैनिक बातम्या। बांगलादेशातील निर्यात खोळंबली, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर, सरकारविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र असा महाराष्ट्रात संताप। मान्सून वेळेआधीच कुठे दिलासा कुठे संकट, मैदानी प्रदेशातही राज्यातही संकट, उत्तर भारतात पावसाचा इशारा, महाराष्ट्रामध्ये चालू झालं झडगं। उजनी धरण 72% भरले, सध्या एकूण 102 टीएमसी पाणीसाठा जमा, महिन्याभरात 50 टीएमसीहून अधिक पाणी आवक झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। वारे फडणवीसांची लॉ अँड ऑर्डर, पंढरपूर वारीत कोयता गँगचा हल्ला, पुण्यातील दौंडमध्ये शस्त्राचा धाक दाखवून वारकऱ्यांना लुटलं, बा विठ्ठला महाराष्ट्रात हे काय चाललंय, पवित्र वारीत गुंडांचा हैदोस, गृहकात्र झाले सुस्त, सामनाची टीका। फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवई यांनी केले उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतुक, कोरोना काळात उद्धव ठाकरेंचं काम अतिशय जबरदस्त असल्याचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गवई यांचे कौतुक। हिंदी सक्तीचे शासन निर्णय अखेर झाले रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, मराठी रेट्यामुळे राज्य सरकारने घेतली अखेर माघार। देशात 1 जुलैपासून बदलणार 5 नियम, प्रत्येक बदलाचा तुमच्या खिशावरती होणार परिणाम, महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना होणार याचा फटका। जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल 2026 पासून, महाराष्ट्रामध्ये गेली 10 वर्षातून आता होणार जनगणना, त्यामुळे सगळ्यांची जनगणना होणार। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आज आंदोलन, परभणी धाराशिव पाठोपाठ अंबाजोगाईतही शेतकऱ्यांचा होतोय प्रचंड याला विरोध। जुलैमध्येही दमदार सरी, हवामान विभागाचा अंदाज, देशात 106% पाऊस शक्य, राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हिंगोलीमध्ये हळद दरात घट, सरासरी 11,500 रुपये दर, तर क्विंटल आहे 2100 रुपये क्विंटल आवक। फडणवीसांसमोरच सरन्यायाधीश गवई यांनी केले उद्धव ठाकरेंचे भरभरून कौतुक, महाराष्ट्रासह देशभरामध्ये 1 नंबरचे मुख्यमंत्री म्हणून यांनी काम केल्याचंही केलं कौतुक। एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख करा, शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला ठराव, मराठीची गळचेपी सहन करणार नाही, एकनाथ शिंदेंचा इशारा। 5 जुलैला मराठी विजय दिवस, चलो वरळी मेळाव्याची मोर्चेबांधणी जोरात, जल्लोष तर होणारच, मुंबईमध्ये सभा। महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता सध्या पुढील 3 दिवस वर्तवली आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हलक्या सरी कोसळतील। धन्यवाद।